कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गळ्याशी पाणी आलं की इथे येता ऊर वाढवायला। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बेकायदेशीर काही करत नाही। जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिले ना त्याप्रमाणेच मी वागतोय। अहो देसाई साहेब, मी तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणतच नाही। अहो पैसे घरामध्ये, तुम्ही कुलूप तरी काढा आधी। नाही नाही नाही, पहिल्यांदा पैसे मग घर। अहो मला सांगा, तुम्ही कुलूप काढल्याशिवाय मी पैसे कसे देऊ तुम्हाला? साधं गणित आहे अहो। आता कुठल्या शब्दात सांगू यांना? देसाई शेठ, एक काम करा, तुम्ही ना आमच्या बरोबर आमच्या घरी चला, म्हणजे तर तुमचा आमचा विश्वास बसेल का नाही? हा हा, तुम्ही घरी चला, कुलूप उघडा, पैसे घ्या, म्हणजे विषय संपला। हा, तुमचेच पैसे तुम्हाला मिळतील। चला तर घरी। एकतर तुम्ही मला ना, मला आता काय बोलायचं नाही आणि वाद नाही वाढवायचा मला। तुम्ही चला घरी। बरं ठीक आहे, चला। शेतात गेलीस का कधी? परडी कवा करतात? कधी करतात? अगं पीक काढायच्या आधी करतात। शेताला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून विहिरीत सोडतात। शेत आणि विहीर वर्षाच्या शेवटी आपल्या पिकाचं आपल्या पदरात दान टाकतात म्हणून। अच्छा, कळलं का? घ्या, हे बी माहित नाही हिला। वय कळलं की। अगं शेतातलं माहिती नसेल, दुसरं काहीतरी विचार की। आपली रीत रिवाज, सणावारांची नावं काय ठाव आहेत का? हिवाळ्यात कुठला सण येतोय? हिवाळ्यात हुरडा। हिवाळ्यात आपण हुरडा भाजतो का नाही? हुरड्याचाच सण असतो। तुम्हाला सांगते, अशी ताजी कवळी कणसं का नाही भाजून बडवली जातात आणि मग त्यातनं पडणारे टपोरे दाणे ते खाल्ले जातात। हा, तर ते नॉर्मली साधे खाल्ले का नाही तरी बी चालतं, पण जर तुमच्याकडे एखादा लिंबू असेल ना व, तर तो मस्तपैकी असं त्याच्यावर पिळायचा, 1 नंबर लागतो बघा। अशी चव ना की 2-3 दिवस तरी तुमची जीभ ती चव विसरणार नाही। हा, लिहून देते। आणि एकदा का हुरडा पार्टी संपली की त्यानंतर त्याचं पीठ बी बनवता येतं। हा, ते दाणे वाळलेले असतात ना, त्याला भरडून त्याचं थालीपीठ करतात। काही लागतं माहितीये, आमची राजू करते ना, आणि एकदा का तिने ती थालीपीठ केली की मला ना असं अटॅकच येतो, असं वाटतं की लगेच जाऊन ताव मारावा त्याच्यावर। आणि त्यात जर त्या थालीपीठाच्या एका बाजूला दही आणि एका बाजूला उसळ असेल तर मग विषयच संपला बघा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।